आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। माहितीमध्ये अंतर्गत कलह टाळा, एकोप्यानं काम करा। काल झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मंत्री आमदारांना सूचना, तिकीट कापलेल्या खासदारांचं पुनर्वसन करण्यावर बैठकीमध्ये मंथन। एकनाथ खडसे 8 किंवा 9 तारखेला भाजपमध्ये येणार, मंत्री गुलाबराव पाटील यांची एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया। भारतीय जनता पार्टीमध्ये 8 तारखेला ते 9 तारखेला प्रवेश करणार आहे भारतीय जनता पार्टीने। म्हणजे बघा आता राजकारण कसं चाललंय। 9 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता। पक्षप्रवेशाला जेपी नड्डा, बावनकुळे उपस्थित राहण्याची शक्यता। एकनाथ खडसेंची राज्यपालपदी वर्णी लागण्याचीही शक्यता। खडसेंना पक्षात यायचं असेल तर पक्षाची समिती विचार करेल। फडणवीसांचा एकनाथ खडसेंना विरोध नाही। कुणाच्या प्रवेशामुळे पक्ष वाढत असेल तर चांगला आहे। खडसेंच्या प्रवेशावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भाजपमध्ये पुन्हा येणं एकनाथ खडसेंसाठी मोठं बक्षीस। खडसेंच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। तर फडणवीस कोणतेही वाद अगदी सहजपणे सोडवतात, चंद्रकांत पाटलांकडून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक। एकनाथ खडसे भाजपमध्ये जातील असं वाटत नाही, खडसेंचा भाजपमध्ये छळ झालेला आहे, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। मी शरद पवारांच्या पक्षातच राहणार, एकनाथ खडसेंची भाजपमध्ये जाण्याची चर्चा असताना रोहिणी खडसेंचं ट्विट। संजय राऊत आणि चंद्रहार पाटील मुंबईकडे रवाना होणार, सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच कायम। चंद्रहार पाटलांच्या मुंबई वारीवरून चर्चांना उधाण। संजय राऊतांनी नौटंकी बंद कराव्यात, राऊतांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे बोलू नये, नाना पटोलेंची संजय राऊतांवर टीका।